ती वर्दी आहे. आता ही RFO पर्यंतच वर्दी आहे फॉरेस्टमध्ये, कारण ऍक्च्युली फील्डवर काम करतात. आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर एक असं पद आहे की त्यांना फॉरेस्ट विभागाचा कणा मानला जातो. म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे हा त्या एरियाचा मेन बॉस असतो, कंट्रोलिंग ऑफिसर ज्याला म्हणतो आपण. ते त्याच्या खाली आमच्याकडे वर्दी आहे, म्हणजे RFO आहे. त्याच्या खाली एक राऊंड ऑफिसर असतात, त्यांना 2 स्टार असतात, RFO ला 3 स्टार असतात. त्याच्या खाली वनरक्षक असतो, सहाय्यक मदत करायसाठी एक वनमजूर ठेवतो. तर परमनंट आणि टेम्पररी वनमजूर असतात जसे आपल्याला. हे ऍक्च्युली फील्डवरचे काम आहे. त्याच्यानंतर ACF असतात, DFO किंवा DCF असतात. हे पॉलिसी मेकर्स असतात, बऱ्यापैकी पॉलिसी तयार करणे आणि ज्या पॉलिसी आपण राबवल्या त्या पॉलिसी त्यानुसार RFOचे ऑफिसर लाभवतील की नाही, वेळोवेळी जंगलाचं प्रोटेक्शन करतात की नाही, ऑब्झर्वर म्हणून चांगल्यापैकी ते काम करतात. आता फील्ड ऑफिसरवर ज्यावेळेस ते ऍक्च्युली काम करत असतात फील्डवरती जंगलामध्ये. आता तुम्ही ऐकलं असेल की बऱ्यापैकी आम्ही आता शहीद वन दिवस साजरा करतो. की आपण जसे एखाद्या मिलिटरीमध्ये काही जवान असताना दुःखद घटना घडतात किंवा सीमेवर त्यांना वीरगती वीरमरण प्राप्त होतं, तसं जंगलामध्ये पण बऱ्याच वेळेस संरक्षण करत असताना वीरगती म्हणजे आपलं प्राण जातो. जास्तीत जास्त ज्यावेळेस आगीच्या घटना घडतात आणि वन्य प्राणी हल्ले केल्यानंतर रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये मी वाचलं पण असेल, पेपरला बऱ्यापैकी आपण वाचले असेल. त्याच्यामुळे ही वन विभागाची जी संरचना आहे ही खूप आता आपल्या अकोल्यामध्ये कसं आहे की काही तालुक्यामध्ये जंगल एरिया आहे, जसं पातूर आहे, आलेगाव आहे, बऱ्यापैकी अकोट आहे. बाकीच्या एरियामध्ये बऱ्यापैकी आपलं कमी जंगल आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. तर ज्या ऍक्च्युली जंगलामध्ये ज्यांना ऑन ड्युटी करायची आहे ती खूप म्हणजे बऱ्यापैकी हार्ड मेहनत आहे. एक ऑब्झर्वेशन करा की आपल्या गावामध्ये 5-6 एकर आपल्याला स्वतःला जमीन असते, आपल्याला तो बांध व्यवस्थित सांभाळता येत नाही. आपण म्हणतो की त्याला थोडंसं टोळ आहे, मी थोडा घेतलाय, मी थोडी भावाभावाचे आपण जे भांडण म्हणतो. तर वन विभागाला हजारो हेक्टर जमीन सेव्ह करायची. आपण 2-4-5 हेक्टर सुद्धा आपण म्हणतो ना की भावासोबत माझे भांडण झाले तर माझा बांध कोरला आहे. बांध किती कोरला असतो आपण काही सोडले काय असेल, पण वन विभागाला पूर्ण जमीन सेव्ह करायची. आज आपण 16.5% वने आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण लँडच्या. जिओग्राफिकल एरिया बघितला आपण 16.5% आहे.